म्हणून आमच्या गायचं रक्षण झालं. जर तुम्ही आला नसता तर या दुष्ट माणसानं माझ्या जीवनात काय प्रसंग निर्माण केला आपले काही तुमच्यावर आलेलं अरिष्ट राजानं दुरापास्त केलं. प्रत्येक माणसाचं माणुसकीशी नातं आहे आणि त्या माणुसकीच्या अद्भुत नात्यानं तुम्हाला वाचवण्याचं कार्य कारण प्रत्येक माणसानं माणसाला तारायचं असतं, त्याला कधीही मारायचं नसतं. या एका उक्तीप्रमाणे तुमचं संरक्षण केलं. काय हो त्या अरण्याच्या ठिकाणी आपण आला होता, कोणा दुष्ट माणूस काय कसं सांगावं हीच काही कळेना असं झालं. कसं सांगावं म्हणजे या दुष्ट माणसाचं माझ्या जीवनात नाव घ्यायचं म्हणजे मी माझ्या चरित्राला काळा डाग लावून घेतल्यासारखं. पण सांग याचं नाव भुजंग. याचं नाव भुजंग. हा सर्वाप्रमाणे त्याची जात आहे. आमच्या राज्यात सेवक म्हणून वावरण्याचं कर्तव्य. काय म्हणाला? सेवक. तुमच्या राज्यात सेवक म्हणून वावरला. तुमच्या राज्यातील पद्धत बरी आहे. पद्धत माय मावल्यांचं संरक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याची चूक नाही हो. याची चूक नाही. चूक कुणाची असेल तर माझ्या बापाची. त्या बाबांनी मला जन्म दिला. धर्मनीतीला ज्यांना पायबंद घालण्याचं कार्य केलं, पण तुमच्यावर येणारं अरिष्ट आम्ही दुरापास्त केलं. एका रात्रीच्या घोडीने दूर घेण्याचं सामर्थ्य आम्ही आमच्या जीवनात दर्शवित आहोत. आमच्या जीवनात आम्हाला समाधान वाटू तो बापाचा आधार तो आमच्या पाठीतून गेला होता. त्या बापानं आमच्यावर पाठ फिरवी. त्या बापानं सांगितलं आमच्या जीवनाचा काहीच उपयोग नाही. एखादी कधी सूर्योदय होता क्षणी उमटते आणि सूर्यास्त होता क्षणी निर्माल्य होते. पण सूर्योदय आणि सूर्यास्त या अवधीत अखिल जगताला सुगंध येऊन जात असते. आणि कुणी तर पूर्वजांना म्हटलंय फुलांचा सुगंध कधी चोरून घेता येत नाही. कुणी लपवू शकत नाही. तद्वत माणसाचं कर्तृत्व त्याच्या न्यायाला नीतीला धर्माला साधेल असं त्याला आपल्या जीवनात वावरायला. आमचं नाव वैजयंत. नाव आपलं वैजयंत. ही नावाचीच वैजयंती आहे. तिचा काही आता उपयोग नाही. या विश्वात मला कोणताही आधार नाही. निराधार म्हणून भटकते. राजकारण राज्य माझे भारतात रमत जात असेल यांना आज्ञा करेल. विश्वासू माणसं आहेत माझी. त्यांच्यावर जरा लक्ष ठेवा. हे समोर दिसताना मला आधार मला त्यांचा मला आधार कोणाचा हवा असेल मग ऐका. आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. बोला. प्रश्न जर उत्तर असेल तर प्रश्नाचं विचार करून सांगा. राजकर्ते बोला. आपलं लग्न झालं. लग्न माझं अजून झालं नाही. प्रयत्न चालू आहे. लग्न झालं नाही. प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चालू आहे. पण माझ्या सौंदर्याला शोभेल. माझं कर्तृत्व त्या कर्तृत्वाप्रमाणे कोणी मिळत पण मला एक गोष्ट तुमची आवडली. माणसाच्या स्वभावात थोडी जिभेवर माधुरी असायला हवी. आपल्या जिभेवर माधुरी आहे. आई बाप मुलांना जन्म देतात, मायाचं बाळकडून पाजतात, संस्काराचं शिंपण करतात. तुझ्यावर संस्कार बरे आहेत म्हणून बरं बोलीस असू दे. पोचवतेस मला. राज्यात आम्हाला ओळखीच्या भक्ती दाखवून आम्हाला सवय नाही. होतं कधी कधी असं. आज काय तुला सांगतो मी जरा जास्तच बोलतोय पण तत्पूर्वी सांगतो. प्रथम दिसलं तोंडावर माझी स्तुती करते. ती नाही हो. बरं बोलायला सुद्धा बरं असं मला. कारण माणसाचं ध्येय सागरासारखं असावं. त्याच्या कर्तृत्वाच्या लाटा सागराच्या किनाऱ्याला जाऊन अटकाव्या. तुमच्या लाटा आमच्या मनाजवळ आणि
माझी एक सवय आहे. काय बरं? सागरात उडी मारायची असली, सागरात पाणी किती आहे हे मी पाहत नाही. माझं कर्तृत्व या विश्वास श्रेष्ठ म्हणतो तेव्हा उडी मारू नका. काय? काही सांगता येत नाही. सागरात या सुंदर निसर्गात अशी चांगली माणसं कमी असतात. पण देवानं हा तुमच्यावरती चांगले संस्कार केले ते तुमचे मात्र त्यांच्या पोटी आज हा हिरा जन्मला. आणि म्हणूनच आमचं वय आम्हाला सांगू आमचं प्रेम पुष्प या तुमच्या दोन्ही चरणांवरती अर्पण केले. तुमच्या जीवनात अतुड प्रेम तो आमच्यावर केलं. कारण प्रेम विधात्याला पडलेलं एक रोमस माणूस होतं. प्रेमाला उपमाने प्रेमाचा रंग करून जात नाही. कुणी कुणी म्हणतात प्रेम आंधळ असतं, पण ते आंधळ असतं वैरव हृदयातील बोलते सहजपणे जाणू शकतो, ऐकू शकतो. आणि म्हणून प्रथम दर्शनी तुझी माझी गाठाभेटी झाली त्या क्षणी आम्ही ठरविलं आयुष्यात सोबतीदार म्हणून तुझी निवड आम्ही करणार. आयुष्याच्या अंतापर्यंत आमच्या देहात प्राणज्योत असेपर्यंत तुम्हाला साथ देणार. थोडी तर माणसं आहेत हाताच्या बोटावर बोलण्यासाठी, दिलेला शब्द पूर्णत्वाचा निषेध घेण्यासाठी. कारण प्रेम भरपूर माणसं करतात, निभवणारी कमी असतात. शब्दाला जास्त शब्द माणसाचा त्याची बुद्धिमत्ता योग्य त्याची राहते. आणि म्हणून या प्रेमाचा स्वीकार आम्ही केला. बरोबर त्यावर आयुष्याच्या अंतापर्यंत आम्ही तुला कधी विसरणार नाही. आणि म्हणूनच नको जाऊ दूर साधनी मनी पीत हुरा हुराले Thank you.
आता मी अरण्याच्या ठिकाणी आलो होतो. हा आमचं भ्रमण कुठेही केव्हाही कसंही असतं हो. बोल. हा. तू कुठे गेला होतास? शिकारीसाठी आलो होतो. शिकार मिळाली का? शिकार मिळाले नाही. हा मिळेल प्रयत्न मिळेल चालू आहे. नाही प्रयत्न करायलाच हवे. हो. अरे कोणती गोष्ट साध्य होणार नाही साध्य करणारा हवा आहे. बरं आहे. काय पाहता? आमच्या डोळ्याला आम्हाला फसवतं की काय? असविला? समजत नाही हो. असं अरे राजा माणसाला दोन पाय असतात. हो, अगदी बरोबर आहे. माणसाला दोन पाय असतात. दोन पाय असतात. दोनच पाय असतात. दोन पाय असतात. अरे तुला काय पाय? गुरुमाऊली, हे बाप. तुम्ही हा. आणि हिला घेऊन फिरता शाबास, शहाणा भेटला. तेव्हापासून जोडतो चोरांवर घेतलो. मी सदा ब्रह्मचारी हा. आणि तुमच्या सारख्याची चौकशी करीतो मी. हिला मी घेऊन मी फिरतो. तेच म्हणतो, ही कशी आली इथं? ही कशी आली इथं? हो. कोणी इतका ठाऊ नाही. मला माहित नाही. मी राजकर्ता, काय म्हणता? माझी प्रतिष्ठा काय, माझा सन्मान काय? सांभाळ. कोण अरे ही वैजयंती. अगं तू इकडे कुठं भटकताय? बापाची श्रीमंती, बापाची सत्ता, बापाजवळ कुछ करतो नाही. त्याचा काय उपयोग आहे? त्या श्रीमंतीचा त्या सोन्याचा काय उपयोग? म्हणजे काय झालं? ज्या बापानं मला जन्म दिला हा. तो बाप मला मारण्यासाठी तयार झाला. बापाला मारलं. श्रीमंतीचा काय उपयोग? नाही बाप तुला मारतो नाही असं म्हणत नाही. बापानं मारलं नाही हो. भुजंगाच्या हाती दिलं. मारायला त्याला सांगितलं हिला घेऊन जा आणि ते तुकडे तुकडे कर. असं कोणी सांगितलं? माझ्या बापानं. बापानं राजा दुर्मितनं सांगितलं. होय. काय तो बाप आहे की विषारी साप आहे? काय निर्णय मला होता बाप आहे आणि तू इथं आली. तो मला इथं घेऊन आला. मारणार होता. मोठ्यानं ओरडत होते, धावा वाचवा. माझ्या देवाला हा व्यक्ती आणि धावला. यांनी वाचवलं. याने संरक्षण केलं. वाचवलं ना. घेऊ नको मी आहे तुझ्या. मी काय म्हणू नको. राजा बोला. अरे काय मला काही कळत नाही रे. हे काय? काहीच नाही. म्हणजे ही तुझ्या ओळखीची नाही माझ्या ओळखीचीच नाही. मला पण इकडे आली कशी? तो तुम्ही विचार करतो, या अरण्यात ही आली कशी? म्हणजे हिच्याशी काही तुझा संबंध नाही. मी फक्त शिकारीसाठी चाललो. म्हणजे इथं तू तेव्हा म्हणजे पाहिलीच नाही. पाहिलीच नाही. माझ्या मागं होता. हो. मी पुढे होतो. हो. त्याच्या पुढे ती होती. हा, म्हणूनच विचारलं, तुम्ही घेऊन आला. नाही मला थोडा समजतोस की काय? म्हणजे नाही लहान मुलं असतात हा, त्यातलं समजतोस की काय? म्हणजे तुम्हाला काय वाट म्हणायचंय? हे मी पाहिलं नाही. पाहिलं नुसतं नाही, काय पाहिलं? ऐकलं. ऐकलो. हा रतन राजा काय करत होता? काय करत होता? नको जाऊ दूरचा दंडी. काय हे प्रेमाचे ताळे या मार्गावर गुरुमाऊली, काय क्षमा करा, या अरण्याच्या ठिकाणी मी प्रेम केलं. म्हणजे नकळत घडलं नकळत माझ्याकडून घडलं. आणि म्हणजे ज्यांना संकटाला आधार देण्यासाठी प्रेम घडलं. बरं झालं. तिच्यावर आलेलं अरिष्ट दुरापास्त केलं हा. आणि हिने आपलं जीवन पुष्प माझ्या चरणी अर्पण केलं. ठीक आहे. क्षमा असावी मला. नाही क्षणभर मी तुमच्याशी खोटं बोलतो. चिंता करू नको. पण एक लक्षात ठेव, काय? अनुभवाची बोलायचं. अनुभवाची अनुभवात ते बोल. नाही हे मार्ग म्हणजे हे काय तुमचं प्रेम प्रकरण मी पाहिलं. हा, पण एक लक्षात ठेव गोष्ट, बोला. हे वाटेवरचं प्रेम ना, हम्म. वाटेवरचं प्रेम टाकायला उजू असतं. हा, टाकायला उजू असतं, पचवायला डोई जड होती. खरंच बरोबर येत. चिंता करू नको, पचवणारा मी आहे तो. वा पण पण माझी एक विनंती आहे तुम्हाला. काय? इथं आमचं जे काही झालं हा. तुम्ही पाहिला, हो. हे पाहिलेलं कुणाला जाऊन सांगू नका. अरे राजा तिथेचा प्रश्न आहे. इज्जत आणि राजाचं राजकारण मला ठाऊक आहे. अरे तू म्हणजे जगाच्या चव्हाट्यावर ही गोष्ट उघड करणं योग्य नाही. हो, बरोबर आहे. मला कळत आहे. हा. घेऊ नको. मी तुझी गोष्ट कोणाला सांगणार नाही. बरं. ही गोष्ट मी सांगणार नाही. बोलले सर कुणाला सांगणार नाही.
लावल्याशिवाय राहणार नाही. हे ते तुम्हाला कळत नाही ते. कसं काय? अरे राजा त्याचा अर्थ फार वेगळा आहे. म्हणजे हे तुमचं प्रेम प्रकरण मी कुणाला सांगणार नाही. कुणाला सांगणार नाही. आणि खरा निरपराध एखादा बिचारा दुःखी कष्टी माझ्या समोर आला आणि मला म्हणाला नारद मामुनी एखादी युक्ती सुचवा. त्याचं ते दुःख दूर करण्यासाठी त्याला बोलायला नको. मला त्याला चांगला मार्ग दाखवला. आणि आता तुला सुखासुखी सोडणार का? म्हणजे म्हणजे पुरस्कारी मानताय ना. हो मानलाय ना. मग गुरुला शिष्याला शासन करण्याचा अधिकार आहे. पूर्णपणे. पण बापाला जाऊन सांगू मी नका. बापाच्या गोष्टीला जातो कशाला? तू गप्प बाई. तुम्ही मला शासन करणार. राजा जर असा बेताल वागू लागला हो. तर प्रजाजनांना काय करावं? समजा एखाद्या नागरिकाने अशी गोष्ट घडवली आणि ती तुझ्या दृष्टिगोचर झाली तर त्याला शिक्षा करणार ना. अगदी खरंय. हे खरं आहे ना. हा. आणि एखादा अपराधीचा समजला कोण आहे तिकडे आणण्याला इकडे तसं तू म्हणायचं. हो म्हणतो. मग खरा अपराधी तू आहे. हे अपराधी आहे. आता तुला कोणीच सोडणार नाही. मग माझ्या अक्षम्य अमिताला शासन. अक्षम्य शासन. शासन तुझं अक्षम्य. अक्षम्य ज्याला क्षमा नाही असं शासन. पण माझ्या समान असणारं कोणतं शासन मला असं यायचं कोण आहे? ठाऊक आहे का? हा. शुभमंगल सावधान 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 नांदा सौख्यवरे संसार सुखाचा करम कल्याणमत आयुष्यमान भव आयुष्यमान भव सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव पुत्रवती भव मुद्रा होऊ दे. पण राजा हा. हे झालं ते फार चांगलंच झालं. जसं आम्हाला हवं तसं मिळालं. आता पुढं काय करायचं ते मी करणार. पण मी त्याचा पाहिलं तो पाताळवाशी राजकर्ता तो स्कंदासूर. हो त्यानं तुझ्या रक्तपुरावर ताल केले. साध्या प्रजेला त्रस्त केलंय. राजा रतनचा हातविध होय. चला नारायण नारायण नारायण. त्याच्या पाठीमध्ये हट्टानिग्रही होतास पण शेवटी तो माझा मांडलिक झालास. राजा राजा रतन सत्ता माझ्या हाती येणार आहे. या रक्तपुत्र राज्याच्या वेशीवर राजा रतनवर चाल करण्यासाठी निघाला. आमचा मार्ग रोखणारे व्यक्ती कोण समजावे. म्हणतात मला का विचारणा मंडित झालाय. रक्तपुत्र राजा रतन म्हणजे स्वतंत्र मंत्री म्हणून ऐकण्याचा वैली आहे. श्रेष्ठ व्यक्ती माझ्या मित्राच्या समोर. पण जिकडे तिकडे हैदोच मांडण्याचं कार्य धर्माची मागणी करून धर्माचा उत्तम याच्या रहस्य कारण तशाच प्रकारचं आहे. कारण या त्रिपुराचा सम्राट या स्कंदासुराला व्हायचा आहे आणि मला ऐकून द्यालय. अत्याधिक मृत्युकांचा सम्राट पण तुझ्या जवळ आहे. मग माझी इच्छा आहे या राजा रतन केवळ या स्कंदासुराचा मांडलिक व्हावं. हे स्कंदासुर कोणाच्या शब्दाच्या तालावर राजा रतन नव्हे. उज्ज्वल करणार न्यायाला नेहमीला धर्माला ज्यांना गालबोट लावण्याचं कार्य केलंय. हा विश्वरूपी वृक्ष सारा देवदेवता ज्या प्रमाणात सावरत आहे त्या
शौर्य सामर्थ्य देखत धर्माने म्हणतात स्वीकारलंय राजा हरपायला तुझं आव्हान स्वतःचं आत्मसंरक्षण करण्यासाठी मग नागपुराची दिलेला आवाज स्वीकारण्यासाठी आणि माझ्या मुलाची उंच पूर्ण करण्यासाठी वाटायला बोलतात भोगता नाही तू तिचा मूर्तिमंत बहिणीला शास्ताय सष्टम सष्टम तुझ्या ती धर्माने त्या राजा हरपायनं स्वीकारलंय तुझं आव्हान या संस्कृतीला या रणांगणी धाराची तुम्हाला सेवा नाही जिवंत मनाचं मरण राजा रतनला प्राप्त झाले तुझ्या मनाला वाटलं बुद्धीला पटेल त्याप्रमाणे माझ्या जीवनात राजा रतन विजयास्त्री मला प्राप्त झाली म्हणून भरून जाणारा मी नव्हे नाच तुझ्या मनात नव्हे या संपूर्ण तुझ्या रक्तद्रावर माझा अधिकार अर्थात मी माझ्या वैद्याला कधी जिवंत ठेविला नाही आणि ठेवणाराही मी मुळीच नाही तुला शासन मी जरूर करणार आहे तुझ्या सेवकही काम मी करणारच आहे पण मी सुद्धा एक राजकर्ता आहे अर्थात नीतिनियम साऱ्यांनी माझ्या पायदाही तुडविणार नाही राजा रतन तू माझा अन्यायी आहेस तुझा सेवन मला करायचंय पण या तुझ्या देवावर असणारी राजचिन्ह हे वस्त्र अलंकार या तुझ्या रक्तानं मला विटाळायचं नाही आहे याच्यासाठी देव
मग ते तुझं मरणही मी तुला देणार आहे, पण नाही, तुझी मरणाची जागा ही नाही. तुझ्या मरणाच्या जागेची मी निश्चितता केलेलीच आहे. या ठिकाणी तुला ठार मारणार आहे. या ठिकाणी माझ्या जीवनाचा शेवटचा या रक्तप्रवाहातील तुझ्या तमाम जनतेला कुणालाही करता उपयोगाचा नाही. राजा रतन मोठा गेलाय, राजा रतनचा काय घडलाय, याच्यासाठी ज्या ठिकाणी तुझ्या मृत्यूची जागा आहे, त्या ठिकाणी या ठिकाणी तू बेशुद्ध अवस्थेत पडलाय. Let's go!
आता राहिला तो दुर्मस. हा दुर्मस माझा मांडलिक झालाय खरं, पण या मानवावर माझा विश्वास नाहीये. दिलेला शब्द कोणत्या परिपूर्ण हे प्रत्येक सण वाढण्यासाठी आज 8 दिवस झाले पाक पाकते, पण माशाचा खवाळगावा कबूल नाही. काय वय कोणी केला, किती शोध चौकशी केलाय तरी काही मागणार नाही. दाट संशय मागा तो आपा कामते करा तो तोच खरो सत्यानाशिक असा. माझ्याच घराकडे बसतलो, माझाच पान खातलो आणि दुसऱ्याच जाऊन माझ्याच गोष्टी सांगतो. म्हणून वळखते मी एका आयुष्यात ह्याचा कोणाला पराभव व्हायचा, ह्यांना कोणाला कधी पराभव होत नाही. अजून पाठी लागली असते. अरे तू काही जागा होईल फेमर आहे, मी काय तुझ्यात कोण असतो. आज 10% ह्याच्यात सुने होते, पाणी सुने होत. यादा मोठा लिंबू माका गावला आडिया एका टाचण्यो लायले होतो. गोबी कुको गुलाल सगळा कायदा राहिला होता, तेव्हाच मी गाठ मारले. ही सगळी आपाचीच कमाल असते. माझा एकदा धंदो बसायचो आणि त्याच्यावर तो मी सुळसुळीत जावतो, असं आपाची इच्छा असते. या काय फुरसत केलंय काय अरे मेल्या तिया माझ्या लिंबू फेकलं, पण मी काय केलं तसंच उठलंय आणि बाजारात गेलंय. या मेल्या यादा लिंबू टाकलं, यादा मोठा मोसंबी हाडलंय. या मारला टाचण्यो, अरे मिया बांधले खिळे आणि तसं तुझ्या पाणीत टाकलंय. बघते असा कसं धंदो चालणार नाही. आता या काम करते आपल्या देवा वासा तो नालकोंबो देऊक नाही असय. तो वासा तो नालकोंबो आपल्या देवा मी पानार भागायत गेलोय आणि आपल्या देवा पुढच्या असे नालकोंबो देतो. पाठ केलो पुढं कर आणि समजा जर अशी माझ्या पाठ केलो तर माझा संसार शाप होतो. अरे माझा संसार जर बसतो तर काय मी वराडोरांका काय घालू. अरे हीच कवली पाळी माझ्या वळीत केली. तेव्हा आता या काम करतोय आपल्या माझ्या देवा तुका वय ठेचा या आंब्याचा पान पाठ केलो पुढं कर. वंचाव करणी करतून पंचाग्री भाजरासानी काहीतरी असतं तर तू येशीच्या बाहेर वराचा असा. आणि या सगळ्या येशीच्या बाहेर गेल्यानंतर सगळं माका अगदी तू व्यवस्थित आशीर्वाद देऊन माझो धंदो जसो चला तसो धंदो चालण्यासारखो करू गयो. आणि जर माझो धंदो चालण्यासारखो केलं तर तुका धंदो सुरुवात करू माझो अगदी डोलात झालो. काय मुठभर शिंगाचो बकरो येतलो इतकी माझ्या तुका आपाचा अजिबात ऐका नको. कपडे घालतो आणि मागतो मारतो तेव्हा देवा इतक्या काम कर. आणि आता जाळ टाकतोय बाप वाडा पुढे ढुकलतोय आणि आऊट टाकते म्हणजे मासे लावून गेले.
नांगल्यांनी खडे राहून थंयसर पण काय खापऱ्या देवाची कृपा असा झाडा टाकतय काय आणि झाडावरती भरपूर मासो भूतूत भरलो आता कारकरण वडतलय आणि व्यवस्थित बाजारात पुऱ्या खान घालतलय शेजारी पाजारी असे असत दुसऱ्याचो फातरीक पाय लागासारखो नाही तेचो फातरीक पाय लागलो काही नाही सत्यानाशच केलो ना समजा आता जर कोणतरी एक मला तर येऊचो नाही मग वाट्या घेतलेली अरे कुशीत मरे गाजरा खाय होत आज वाटला आज भराणीला पुऱ्या बाजारात उतला सगळ्यांका देऊन टाकतलंय फुकट बरा केलं बाबा बापरा कोण हात जोडतोय तुका होय तुका जीवदेव जागा होती अरे खेका मेला नु महाराज दिसारला अरे तुमका नानाचे मोठे औषध केले औषध आपण त्याका काय त्रास पडले तुमका कळतं खा खातास व्यवस्थित बोकाळतास आणि भरपूर झाला कारण समुद्रात घुसून देतास जागेवर बऱ्या घरातलं असं आपण आणि नाही वाटपोतर करो को फुटणार हे बाबा माझ्या कामच्या काय रे फका 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 2-4 मांडलं पाणी बाहेर टाकल्या पाणी पोटात ह्याका तुलता कर्मनाम गहन गती कोंबड्यान गिळलो होती अरे मी आता बरा करून जाते तू आपला तुझं खरा करून जातो मी तुका मारू केलं मारणारो मी या तुम्ही मारणार नाही मारणारो मी या कोण रे बाबा तिला मला काहीच माहित नाही काय कळना पण जीव किती दिलं ते माझं कर्म आडवं आलं काय कर्म आडी आहे हिला आणि तू कोण समुद्रात टाकले मला कुणी इथं टाकलं कोण आहे मला काहीच माहित काही एक नाही कळत अरे माका कळत ऐकलं काळ्याचे ढवळे झाले ते ओगीच नाही अनुभव म्हणून अरे मी सांगा तुला कसं इलायचं कसं तुका व्यवस्थित कोणतरी कांडाय काय व्यवस्थित कोणतरी कांडाय घालून समुद्रात तुका टाकल्या माका एकट्यातच संज्ञापणात सांगायचं तुका माहिती किंवा माका माहिती हो पंचा बुदुल घ्या हात मारलं मला काहीच माहित नाही एक काम कर मी कुणाचं काहीच काढलं नाही मग या काम करशील हे माझ्यावर येशील तर आमच्या घराकडे हो हळद बिळद तुझ्या अंगात काढते ते घाव पडले ते व्यवस्थित करतोय मी येऊन काय करणार आहे तिकडे अरे माझ्याकडे येऊन काय करू नको ऐकलं हळद तुझ्या अंगात काढते तुला मारून कोणी होतो काय केला जाता बघ बरं पण जायचं कसं जावचा कसा हो अरे म्हणजे पंचायत बसताना पहिला आणि मध्ये जातो याच्यातून काय लावू? जाऊ काय असतेच. बरोबर एका वेगळा जाऊ बाहेर चढतो गेलो तर अरे जाऊ नाही पण सांभाळून चढव काय तुका जमाचा नाही तुका जमाचा नाही आणि बिया जर ह्याच्या व्हिडिओ मारून पडला तर माका बाहेर पडतं खाली बस सवय नाही मा खाली
खाली बघ पाऊलवर पाणी असा बर वडा तरंगणे इतक्या पाणी असा आस्ते उतार तुका पाणी सवय नाही हो आता माझ्या बरोबर माझ्या बरोबर चालेल गडबड करू नको